आज मी आणली आहे मार्केटमधून मिळणारी हिरवीगार अशी कोथिंबीर। ही कोथिंबीर 15 ते 20 दिवस कशी टिकणार याच्या टिप्स व ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याकरिता जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, हिरवीगार कोथिंबीर आणली, 2-3 वेळा झटकून घेतली। झटकून घेतल्यानंतर त्याच्या बुडाच्या साईडने कट करून घेतले व नंतर दोरीही कट करून काढले। नंतर पुन्हा दाखवते त्याप्रमाणे झटकून घेतले, म्हणजे त्यातील असलेला कचरा व धूळ सुद्धा बाहेर पडली जाते। बघा, या पद्धतीने झटकून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले व अगदी दाखवते त्याप्रमाणे निवडून घेऊया। कोथिंबीर आणली त्यावेळेस जराही त्यावर पाण्याचा शिपका किंवा पाण्याचा वापर करू नये। जर कोथिंबीर धुवून ठेवली तर कोथिंबीर 2-3 दिवसातच खराब होते। आता म्हणाल, कोथिंबीर खराब होणार तर धुवायची नाही का? धुवायची, पण ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहे ना त्यावेळेस धुवून त्याचा वापर करायचा, म्हणजे कोथिंबीर जास्त दिवस टिकते। कोथिंबीर स्वच्छ निवडून घेऊया व एका रुमालावर काढून घेऊया। रुमाल हा कोरडा असावा, म्हणजे त्यावर असलेला पाण्याचा अंश सुद्धा रुमाल ओसून घेणार। सर्व कोथिंबीर याच पद्धतीने निवडून घेतली। बघा, दाखवते त्याप्रमाणे कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर रुमालावर ठेवून घेतले व अगदी दाखवते त्याप्रमाणे दाबून दाबून सर्व पाणी काढून घेतले। या पद्धतीने कोथिंबीर साफ करून घेऊया। नंतर आपल्या घरात असलेला सिल्वर पेपर घेतला, सिल्वर पेपरमध्ये कोथिंबीर ठेवली व या पद्धतीने घडी मारून अगदी फिट्ट दाटसर अशी घडी मारून ठेवावी, म्हणजे ही कोथिंबीर 15 ते 20 दिवस आरामात टिकते। आता मी दुसरी ट्रिक्स दाखवणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरात असे प्लॅस्टिकचे डबे तर असतातच। प्लॅस्टिकचा डब्बा साफ कोरडा करून घ्यावा। नंतर त्यात असलेला बरणी स्वच्छ करून घेतल्यानंतर ती चांगली पुसून घ्यावी व त्यात टिश्यू पेपर घालून घ्यावे। टिश्यू पेपर घातले म्हणजे असलेल्या पाण्याचा अंश सगळा शोषून घेतला जातो। बघा, या पद्धतीने टिश्यू पेपर घालून घेतल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घातली, पुन्हा मध्ये टिश्यू पेपर घालूया, म्हणजे असलेला सर्वच पाण्याचा अंश शोषून घेणार। बघा, या पद्धतीने टिश्यू पेपर घालून घेतले, पुन्हा त्यात कोथिंबीर घातली, वरून सुद्धा टिश्यू पेपर घालून घेतला। असे केले तर कोथिंबीर अगदी 15 ते 20 दिवस अगदी हिरवीगार आहे तशी टवटवीत राहते। टिश्यू पेपर घालून घेतल्यानंतर त्याला फिट्टसर असे झाकण लावावे। झाकण लावताना हे फिट्टच असले पाहिजे। जर झाकण लूज असले तर कोथिंबीर लवकर खराब होणार। बघा, अगदी फिट्टसर असे झाकण लावले व ह्या दोन्ही वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या। अशा जर करून ठेवल्या ना तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। आजच्या पुरतं एवढंच। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला